हरी पुण्यतिथी आनंदे स्वभावे गुरु नरहरीला नमस्कार भावे महाराज योगी सखा चक्रवर्ती कीर्तनी भक्ति लीला नमस्कार श्री लक्ष्मीनाथ जीला स्वरूप अज्ञान मूढ़ योगी राजा नमस्कार श्री महिपतिनाथा सुनाथा लागुनी उद्धरी स्वामी राजा नमस्कार श्री काशीनाथा सिमाधा शोभतो कंठा शैली विराजती वदना भस्मास चर्चितसे तेजस्वी महाराज लक्ष्मण गुरु नयनाथ माझावसे चिदानंद कंद स्वरूपी बळाला महाभूयोगी स्वयं सिद्ध झाला ज्ञानबोधामृता नित्य झाला नमस्कार गंगाधर नाथ जिला स्वरूपी स्पर्श गर्वार्थ कृष्णा नमस्कार नाथा गुरु बालकृष्ण गोविंद पावे प्रिय भक्त काजा गोविंद नाथ चरणी प्रणिपात माझा श्रीराम नाम भजनी तुकल्या जनासी पददा विसियोगी राजा नमस्कार श्री वासुदेव नाथासी माझा
हरी 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 निर्गुण रूप म्हणती ज्याला श्रुती गाती स्वरूपाला निर्गुण रूप म्हणती ज्याला श्रुती गाती स्वरूपाला भक्तीसाठी सगुण
रंगणी देखिला तो हा हो बाई हरी रंगणी देखिला आ निर्गुण रूप म्हणती ज्याला श्रुती घाती स्वरूपाला भक्तीसाठी सगुण ती झाला हरी रंगणी देखिला तो हा हो बाई आ हरी रंगणी देखिला बाळपणी खेळ केला गवळणीच्या ग्रहादेला नेत्री होणारी गोपीला हरी रंगणी देखिला अहं मारिलेला द्वैताचा ग्रास केला अर्जुना बोधती गेला हरी रंगणी देखिला तो हा हो बाई हरी रंगणी पाहू जाता स्वरूपाला अवघाती केसरी शिवदीना भोगी तो सोहळा हरी रंगणी हरी रंगणी हरी रंगणी हरी राम 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 सीताराम सीताराम हरे राम 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 सीताराम सीताराम हरे राम 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 सीताराम सीताराम मथुरावासी नंदलाला गोपी मध्ये गर्क झाला 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 मंगलमूर्ती मोरया हरी विठ्ठल नमः पार्वती हरे हर हर महादेव श्रीराम कृष्ण जय जय
बालकृष्ण महाराज की जय. सद्गुरु समर्थ नाथ महाराज की जय. सद्गुरु समर्थ वासुदेवनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सत्पुरुष महात्मा संत सुधीरनाथ महाराज आजच्या पदातून वर्णन करतात. ज्याला ओळख पटली तो कोणत्याही रूपामध्ये ओळखला जातो, आणि ज्यांना ओळखच पटली नाही मग तो किती रूपाने त्यांच्या निकट आला तरी कसं ओळखावं. म्हणून ओळख ही गुरुकृपेने, आणि ती कृपा झाल्यानंतर एकनाथ महाराजांनी ओळखू शकले. कल्पना करा, केवढा मोठा अधिकार नाथांचा. पण नाथांनी ते दर्शन घेतलं, आणि घेतल्यावर पुढे गेल्यावर म्हणतात की महाराज कोण होते. अरे तुला मुद्दाम आज भेटवण्याकरता आणलं. काही हरकत नाही. मोठे दयाळू जनार्दन स्वामींनी पुन्हा घाटभेट घालून दिली. ते दर्शन करून स्वरूप पाहून परिचय होत नाही, पण गुरुनी ओळख केल्यानंतर मग कसं विसरतं. मग ते लक्ष त्यांच्या लक्षात आलं, आणि दत्तात्रेयाच्या चरणी घातलं. मग काय विचार. दत्तात्रेयाची पूर्ण कृपा ज्या नाथांवरती झाली ते नाथ आपल्या जीवनात कृतार्थ झाले. तिथेच संत शिवजीनाथ महाराजांनी वर्ष सेवा केली. एकनाथ महाराजांनी त्यांनी वर्णन केलेल्या आपल्या एका पदातून ते म्हणतात, जबरदस्त साहेब जानो बासी अलंका पुरका मैनो कर उनका पछानो खाना जाद घर करे. आणि त्यांचे खाना जाद चाकर. पंढरपूर के दौर बारवो संत वकीली पाया कदम शुभे गिरी एकनाथ पद पट्टण तख्त गवाया. पांडुरंगाच्या कृपेने एकनाथ महाराजांकडे त्यांनाही अधिकार प्राप्त झाला, आणि शेवटपर्यंत त्यांनी ती व्यवस्था संपूर्ण सांभाळली. मग ज्या एकनाथांना गुरुकृपेने दर्शन झालं त्या संत शिवजी महाराजांनाही साक्षात भगवंताचं दर्शन झालं. पंढरपूरला गेले, अपरंपार भीड. आता इतक्या लाक्षावधी लोकांमध्ये कसं दर्शन व्हावं. आणि संकल्प होता मनाचा की दर्शन झाल्याशिवाय काही घ्यायचं नाही. आपण विचार करतो की उपासाचं चालेल का. हो, सगळंच उपासाचं. काही खा, कारण खाल्ल्याशिवाय मनुष्याची सकाळच होत नाही. गोपाल कृष्ण महाराज की जय. अशा बिमाऱ्या लागलेल्या आहे की डॉक्टर म्हणतात पहिले सकाळी उठान खा, मग जी खाता सुरू होते ती झोपेपर्यंत. काय करावं. नाथांनी विचार केला की आता कसं घ्यावं. म्हणून विचार केला की या क्षेत्राचा जो स्वामी आहे त्याला शिकायत करावं. कोण क्षेत्राचा स्वामी. म्हणतं पुंडलिक. आज आला नाही तो क्षेत्रपाल, क्षेत्राचा स्वामी. मग विचार केला की यांना शिकायत केली की बरोबर लागेल. पुंडलिकाजवळ गेले. भगवान विचार करतात की माझ्या मालकाजवळ शिकायत करतात. समजा यांनी सांगितलं निघाल जा, मी काय जाऊ, कुठे तो बसायला हो. म्हणून पांडुरंगाची ज्योतिषाचा वेध घेतला. पगडी लागलेली, बगले पंचांग आहे, एका हातात पंचपात्री आहे, आणि धावत आले. पुंडलिकाकडून वळून जो मागे पाहतात तो पुंडलिकाला हात जोडले, म्हणजे क्षमा करा, काही शिकायत नाही. आला सन्मुख धावत सखा माझा पंढरीनाथ.
केली काय परत घेण्याची वेळ का आली ते म्हणले आला सन्मुख धावत सखा माझा ठिकाणी नुसता एक दृष्टिक्षेप टाकला समज भावे घाला पायी मिठी कडकडोनी द्यावे भेटी भेट देणारा फक्त एकच देव आहे बाकी दुरून अवधूत जो येणारा भक्त त्याला कडकडून गुरु केसरी कृपे साचा कुळस्वामी शिवदीनाचा म्हणजे आमचा कुळस्वामी हा आमचा सर्वस्व मग सर्वस्व ज्यांनी त्याला ओवाळून टाकलेलं आहे सर्वस्व ज्यांनी आपल्या जीवनात त्यालाच मानलेलं आहे मग त्यांच्याहून तो दूर जाऊ कसा शकतो अर्थात नाही पण ओळख असल्याशिवाय आपण ओळखू कसे शकतो म्हणून नाथ महाराज आजच्या पदातून म्हणतात की निरगुण रूप म्हणती ज्याला श्रुतिगाती स्वरूपाला भक्तीसाठी सगुण ती झाला तो हा हो बाई म्हटले बाईलाच का सांगितलं म्हटलं बाईच ऐकतो हे लक्षात ठेवा ही तुमच्याजवळ असलेली जी बुद्धी आहे ही जर स्थिर झाली तर मग काय विचार ती त्याच्या चरणाशी जेव्हा स्थिर होते जेव्हा तिला अनुभव येतो आणि तो अनुभव त्याच्या असण्याचा म्हणून बाईला सांगतात ते की बाई तो हा हो बाई हरी रंगणी देखिला आम्ही या डोळ्यांनी त्याचं दर्शन घेतलं हा कोण जाणता बाळपणी खेळ केला गवळणींच्या ग्रहा गेला नेत्री खुणावी गोपीला तो हा हो बाई विचार करा केवळ नेत्र संकेताने भगवान संकेत देतात आणि त्या गोपींना इतका आनंद वाटतोय त्या गोपी म्हणजे साधारण नाही अनेक लोक शंका देतात की काय अवतार ह्याच्यात भ्रष्टविल्या गोपी सगळ्या गोपी भ्रष्टवल्या एकनाथ महाराज म्हणले छ छ तुम्हाला कल्पना नाही त्याची आपण आपल्या दृष्टीने पाहायला जातो पण योग्य दृष्टीने जर गुरुदृष्टीने जर तुम्ही पाहायला गेला तर तुम्हाला कळेल की मी याशी संग केला की यांचा काम हरिला विचारिता अर्थ येतुल्या त्या झाल्या मत्संगे निष्काम महा स्वतः कसा आहे नामदेव महाराजाला विचारा परम ब्रह्म निष्काम
याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी काम नाही. याने काम काढून बाहेर फेकला, शंकराने जाळला आणि याने दूर ठेवला. दोघही निष्काम. शिवाची उपासना संपूर्ण निष्काम. एवढं मोठं रामायण, आणि त्या रामायणाचं जे अध्ययन करतात त्यांना कळेल की शिवासारखा दुसरा निष्काम भक्त नाही, आणि रामासारखा दुसरा निष्काम देव नाही. म्हणून तोहा गौरिया घरी वाया वाके वाजती ऋण धुण नवनीत चोरी. अहो चोरी म्हणजे काय? हे चोरी कोणी करायची? सोन्याने कधी सोनं झाकता येतं का? नाही. सोन्याने कधी सोनं झाकता येणार नाही. मग एवढा मोठा लक्ष्मीपती आणि त्यांनी चोरी करावी? एखाद्या भिकाऱ्याने केली तर गोष्ट वेगळी आहे, किंवा त्याला खायला मिळत नाही, प्यायला मिळत नाही म्हणून चोरी करतो. हा तर श्रीमंत आहे, अभिजात. मग याने चोरी का करावी? महाराज म्हणतात बहुपूर्व संकल्प रामावतारी, धराया तरा देव धर्मावतारी, वसुदेव धर्मांगना देवकी हो, शशीभूत संभूत हा देवकी हो. रामावतारात अवशेष राहिले जे संकल्प ते पूर्ण करण्याकरता ही पुष्टी आहे दुसऱ्या संकल्पाची. रामावतार ते नाही करतात. सांगा, रामावतारामध्ये तुम्ही केव्हाही आणि कुठेही जा, गेल्यानंतर तुम्हाला अनुभव येईल की तुमची वस्तू जर इथे बटुवा पडलाय तुमचा, तर उद्या आणि परवा केव्हाही आठवण आली तरी तुम्ही तो बटवा तिथल्या तिथे मिळेल तुम्हाला. म्हणजे हे काय म्हटलं? चोरी नाही. कोणी करत? कोणाची वस्तू पडली असेल तर पाहतही नाही, आणि काय हवं म्हणून ते चोरी करणार नाही. मग त्यावेळेला चोरी कोणीही करत नाही. म्हणून त्यांच्या ठिकाणी आणि इतकी नैतिकता आहे की तुमची वस्तू 4 दिवसांनी 8 दिवसांनी आठवण आल्यावर तिथेच मिळेल, कोणी हात लावणार नाही. आता खिशात घेऊन चाललेले पैसे राहिले तर भाग्य समज, तुमच्या खिशातूनच साफ होतात. पण असं रामावतारात नव्हतं. म्हणून बहुपूर्व संकल्प रामावतारी. रामाच्या दर्शनाकरता म्हणून नारद जेव्हा गेलेले आहे तेव्हा नारदांनी खूप बायांना रडत बसलेलं पाहिलं शहराच्या बाहेर. नारदांना पाहिलं उभ्या राहिलं. नारद म्हणले, बायांनो का रडता? म्हटलं काय सांगू, राम राजा झाला. आजही रडणारे आहे, पण कैकईशी काही त्यांचा संबंध नाही. राज्याभिषेक होतो आहे, स्थापना होती म्हणून त्यांना रडू येतं. काय करावं? ती पहिलेपासूनची दशा आहे. आज असेल तर नवल नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मग म्हटलं आमचा कैकईशी काही संबंध नाही होत. मग तुम्ही काय नाव तुमचं? ती म्हणली चोरी. नारद म्हणले योग्य, राजा राम झाल्यावर चोरी कोण करतो? दुसरीला विचारलं, ती म्हणली बाहेर खेळली. छान रत्न येते. आणि तिसरी साडी. या तिघी त्या तिघींचे नाव आहे. नारदाने विचारपूस केली. म्हटलं ठीक आहे, येतो मी. अहो म्हटलं इतका वेळ रडण्याचा कोळंबवला, आम्हाला काय देतात? म्हटलं आता जाऊन दरबारात तुमचीही करतो, पाहू काय होतं. म्हणून नारदाची स्वारी राम दरबारात पोचली. रामाने उत्थापन केलंय देवर्षीणांच्या नारदा. म्हटलं देवा काय नवल विशेष? ते म्हणले नवल म्हणजे हे की आपण एवढ्या मोठ्या रावणाचा नाश करून गादीवर बसतात, मोठं दिव्य ते. विशेष म्हणजे हे आपण राज्यारोहण करता म्हणून 3 स्त्रिया रडतात. कोण? का बरं? त्यांना काय झालं? म्हटलं ती एक चोरी. राम हसले नारदाकडे पाहून, कसं शक्य? बरोबर आहे. दुसरी साडी, कसं शक्य? यथा राजा तथा एक वचन, एक बाण, एक पत्नी, एक शय्या.
तिसरी चोगली बाहेर खेळा. म्हटलं त्याच्यातली नारदा तुम्ही पहिली बोलवा आणि दोघींना सांगा की तुम्हाला रडत बसावं लागेल, कृष्णावतारा पावेतो. असं सांगू? म्हटलं असं सांग. कृष्णावतार जेव्हा होईल तेव्हा त्या दोघींचा स्वीकार मी करेन. हा संकल्प आहे पूर्वार्जित. चुगलीला मर्जी कोण आहे? चुगली ती उठून उभी राहिली. म्हटलं ये माझ्यावर, तुझा फैसला आत्ताच होतो. भाग्यवान. मग दरबार रामाचा भरलेला होता, सर्व ऋषीगणही होते. रामाने सांगितलं अंतपट धरा, एकीकडे नारद आणि एकीकडे चुगली. बस तो अंतपट पकडून शुभ लग्न सावधान. नारद म्हणजे बऱ्या मोठ्याने निघाले, काल लग्नाचा दिवस आहे. ठीक आहे, आधीच नारद काय कमी होते, मग आता लायसन्स होल्डर झाले सरकारी, त्यामुळे त्यांना काही पंचायत नाही. हनुमान रामाशी युद्ध करवलं, अर्जुन कृष्णाशी लढवलं. विचार करा, त्यांच्या इतिहासात पाहाल तर किती किती असे आश्चर्यकारक किस्से आहे की जे ऐकून स्तंभित होऊन जात. म्हणून चुगलीचा विवाह करून दिला नारदाशी आणि त्यांना त्रैलोक्यात पाठवलेलं आहे. भगवंतानी जे हे दोन संकल्प राहिलेले, हे कृष्णावतारात जेव्हा बालरूप धारण करून आलेले, आल्यानंतर वयाच्या 8व्या वर्षी त्यांना आठवण झाली की हे संकल्प पूर्ण व्हायचे. ती वेळ आली असं समजून बाळपणी खेळ केला, गोपिकांच्या ग्रहा गेला, नेत्री खुणाली गोपीला तो हा हो बाई. मामा तरी केवढ्या वयात मारलाय, जास्त वय नव्हतं भगवंताचं. मग अहम मामा मारू गेला. हा जो मामा मारला हा कोण म्हटलं? अहम मामा. अभिमान नाही कोणत्या कर्माचा, कोणत्याही कार्याचा. अहम मामा मारिला, द्वैताचा ग्रास केला, अर्जुना बोधकी केला तो हा हो बाई. ज्याने भगवद्गीता आणि अर्जुनाला उद्बोधन करून शस्त्र धारण करण्याला बाधित केलं. मग असा कोण आहे? म्हटलं यालाच ओळखा, हाच. म्हणून महाराज सगळ्यांना त्याची ओळख देतात. ते असा गुरुकृपेने आम्हाला जो सापडला त्याचा साक्षात्कार आम्ही केला आणि म्हणून तुम्हाला सांगावं असं वाटलं. हरी रंग